नमस्कार. आज आम्ही सगळे या पवित्र स्थान जे आम्ही प्रकोटोत्सव स्थान श्री नवदुर्गा गावशिकान देवीचे पवित्र स्थान जावन आसा आणि ते स्थानाचेर आयज आमी हांगा सगळे जमलेले आसा. ते स्थान जावन आसा पारंपळी तोलेखोल मुडक ह्या गांवांत. तर हे देवीचो श्री नवदुर्गा देवी गावशिकानीचो तो गेल्या मोठो इतिहास आसा. ज्यावेळी पोर्तुगीजाची हांगा जुलमी पोर्तुगीजाची हांगसर राजवट आशिल्ली त्या टायमार तेणी असो एक रूल काढलो की जी आमची समस्त गोंयकारांची जी आमच्या हिंदू समाजाची जी देवळां आसा ती सगळी डेमोलिश करची असो जेन्ना तेणी सर्क्युलर काढलो त्या टायमार गोंयांत कित्येक कडेन खुबशा भागान जी आमची पवित्र देवळां आशिल्ली ती सगळी डेमोलिश केली. आणि तशेंच गांवशी हे गांवांत आमची जी श्री नवदुर्गे देवीची मोठे देवूळ आशिल्लें ते लोकांक जेन्ना कळ्ळें की गोंयांत अशी ऑर्डर पास केल्ली आसा पोर्तुगीज सरकारान की सगळी देवळां आसा ती डेमोलिश करची. त्या टायमार त्या गांवच्या लोकांनी सगळे एकठांय आयले आणि गांवशी हे गांवांत जी देवूळ आशिल्लें त्या देवळात जी देवीची श्री नवदुर्गे देवीची मुर्ती आशिल्ली ती तेणी थंयची काडली. आणि तशेंच दर्याचे वाटेन ते एक व्हडीत ती देवीची मुर्तेक बसयले आणि काही गांवचे लोक जे भक्तगण आशिल्ले ते देवी व्हड्यान घेवन ह्या पारंपळी म्हणजे मडकय ह्या गांवांत ते पावले. तशेंच हे जे आज स्थान आसा त्या टायमार हांगसर ही झाडां तुमकां दिसता गाता ती झाडां नाशिल्लीं आनी तो दर्याचो सगळो तो किनारो आशिल्लो. त्या किनाऱ्या कडेन ते रावले आणि देवीची मुर्ती काडली आणि ह्या स्थानाचेर दवरली. थंय तेणी देवीचो अभिषेक करपाक सुरू केलो आणि त्या मुर्ती थंय दवरून थोडे दीस रावले हांगा देवीचो अभिषेक केलो आणि देवी एक सेफ जाग्यार आसा अशें तेणी गृहीत धरून ते हांगा देवीची मुर्ती दवरून ते आपले परत गांवांत गेले. काही दिसांनी एक गोर राखणा येता हांगा जो आपले गोरवांक घेवन हांगसर मे म्हयन्याच्या दिवसांत म्हणजे जे टायमार सगळे कडेन गरमेचे दिवस आशिल्ले आणि उदकाचो हो एक बरो प्रमाणात तेन्ना शॉर्टेज म्हणपाक शकता आमी तशें आशिल्ल्यान तो आपले गोरवांक हे तळेखोल हे जे स्थान आसा ते उदक हांगा वर्साचे 12 म्हयने आसता आणि बाकीच्या गांवांत जेन्ना कमी जाता उदक तेन्ना सगळे लोक त्या टायमार येताले हांगा आणि आपले तो गोर राखणो आसा तो गोरवांक घेवन आपल्या ह्या स्थानाचेर पावलो. त्या टायमार ताका ती देवीची मुर्ती नजरेक पडली. नजरेक पडटकीर तेणें तो विचार केलो अरे हे इतले जंगलात हे हांगसर कोण लोक ना आणि हांगसर ह्या गांवांत ही देवीची मुर्ती कसली म्हणून तेणें देवीक ते मुर्तेक तो नतमस्तक जालो. त्या टायमार देवीन मानवी रुपान ताका दर्शन दिलें आणि ते गो राखण्याक सांगलें बाबा हो सगळो इतिहास जो हांवें तुमकां सांगला गो राखण्याक सांगलो की आपली मुर्ती हांगसर अमके कडल्यान आयल्या आनी ती हांगा दवरल्या. तर हे आपूण जी मुर्तेचे रुपान तुका आज जे दर्शन मानवी रुपान जे दर्शन दिता तर हे मुर्तीचे जे आपले देवूळ आसा ते ह्या मडक हे गांवांतूच आपले स्थान जावपाक जाय अशें करून ताका तेणी दर्शन दिलें आणि ते देवीचे परत आशिल्ले तशी मुर्तेच्या रुपान बसली थंय. त्या टायमार ते गो राखण्यान कितें केलें समस्त गांवांत गेलो आणि सांगलें ही जी घटना घडली ती सगळे ते गांवच्या लोकांक ताणें सांगलें आनी तशे गांवचे लोक सगळे आयले आणि तेजे नंतर जे पळय चमत्कार जालो आणि देवीचे सासायेन देवीचे कृपेन हे मडक ह्या गांवांत तिचें मंदीर जालें आणि ती मुर्ती देवी ते मंदिरांत स्थापना जाली. ते मेरेच्यान
फर्स्ट जी पहिली जी तिचे पाऊल लागले ना हे तलेखोल ह्या गांवात, तलेखोल हे गांव म्हणजे मडकयचोच एक तो भाग, तो तलेखोल ह्या गांवात तिचं पाऊल लागलें आणि ती जे टायमार आमच्या मडकय देवीचं नवदुर्गेची जी जात्रा जाता, जी गोंयभर समस्त गोंयांत जी फेमस जात्रा आसा, ते जात्रेचो उत्सव जेन्ना सुरू जाता तो रोज सकाळी देवीचे भोवताडी प्रदक्षिणा घालता आणि सगळे समस्त जे नागरीक आसा, जे आपले भक्तगण आसा, ते देवीचो रथ घेवन हांगसर येतात, हे स्थानार येता आणि हे स्थानार सगळे जे सुहासिनी आसा, हे स्पेशली हे गांवांतल्यो आमचे धुवो ज्यो भायर लग्न करून दिल्या, तशेंच समस्त गोंयचे ज्यो पयसुल्यान ज्यो देवीचे जे भक्त आसा ते हांगसर येवन तिजी ओटी भरता आणि असो मोठे प्रमाणे हो कार्यक्रम जाता. तेजे नंतर हो वर्साक एकदां जाता आणि आतां जी नवमी आमचे म्हयन्याक ज्यो 2 नवमी जाता, ते नवमीक हांगसर हे स्थानार आमचो दुपारचो महाप्रसाद आणि देवीची आरती आणि तसोच महाप्रसाद हो चालू प्रमाणे सदैव हांगसर सुरू आसता आणि तेजो लाभ घेवपा खातीर खूब गांवच्यान समस्त गोंय काही ठिकाणांत आमच्या गोंया भायरूय असे लोक येता हांगसर आणि देवीचें दर्शन घेता आणि देवीचे महाप्रसादाचा लाभ घेवन ते आपल्या परत घरा वता. तशेंच आमचे हांगसर जमलेले सगळे भक्तगण आणि आमचे मंडळाचे सेक्रेटरी बाब राजेश नायक ते फुडले तुमकां 2 शब्द सांगता. सगळे भाविकांक आयच्या नवमीच्यो पयल्यो हार्दिक शुभेच्छा. श्री नवदुर्गा देवीची आयज नोंद आयज आमच्या पारांपय वाठारांत म्हणजे तळयखोल पारांपय म्हणजे प्रकट देवीची ही नोंद आयज ह्या प्रकट स्थानात साजरी जाता. म्हयन्याक 2 नवमी ह्यो निरंतर चालू असतात आणि मोठ्या संख्येन आणि मोठ्या दबाज्यान लोक हांगा भक्ती भावान हे नवमी साजरी करतात. आयज आमी पळयता कितले लोक रांगेन आयज नवमीच्या दर्शनाक येतात. नवमी बरोबर आमी नवमी जे इच्छुक आसता ते पुरुषां बरोबर हांगा महिलाही भाग घेता, महिलाही महाआरतीचो लाभ घेता, महाआरती करपाची सेवा त्यांच्या हातूंनी घडोवन वयता. नवमी बरोबर हांगाचे कार्यक्रम इतर कार्यक्रम जत्रोत्सव म्हण आणि सगळ्यांच्यानी व्हडलो उत्सव जो हांगा पारंपय वाठारांत जाता तिचो प्रकटोत्सव म्हणजे ज्या स्थळान ती प्रकट जाल्ली, ज्या स्थळान तिणें प्रकट मामी दर्शन दिल्लें, तिजो तो दीस साजरो म्हणजेच तो प्रकटोत्सव ह्या रुपान म्हणजे ह्या तरेन असो साजरो जाता. तितून गोंय भायले सगळे लोक हांगा तिची दर्शनां येता आणि प्रत्येक भावीक हांगा ज्या स्थळांक तुजे कडेन मागता त्या टायमार मागतात म्हणजे मनासून जे कितें मागता तांकां तें पावन जाता असो आमकां आजून पर्यंत ह्या मंडळाक येयल्लो अनुभवूय आसा. त्याच प्रमाणे सतत चालणारे ह्यो नवमी, सतत चालणारे हे उत्सव तितूंतल्यान एक वेगळो अनुभव हांगसर व्यक्त जाता, लोकां पासून जाता आणि लोकांक तेजो फायदोय जाता आणि लोक ज्या भावनेन हांगा तुजे कडेन मागता, सांगणे करता, प्रार्थना करता त्या हितूंतल्यान त्यांचे खुबश्यो मनोकामना पूर्ण जाता. हो ह्या नवमीचो वैशिश्ट आहा. ह्या देवीचे उत्सव जे जाता तेजे वैशिश्ट आहा. प्रकटोत्सव म्हण, जत्रेचो उत्सव म्हण, नवमीचो उत्सव म्हण आणि इतर खुबशे असे कार्यक्रम हांगा सतत चालू जाता आणि त्या प्रमाणे लोकांचो हो प्रतिसाद सतत नित्य नेमान चालू आसता. देव बरें.